श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या 9 दिवसात काही दुर्मिळ तोडगे, स्त्री आणि पुरुषांसाठी प्रभावी उपाय मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. माता दुर्गेच्या पूजेमध्ये तुळस, आवळा, दुर्वा, मदार, ओक या गोष्टींचा वापर करू नये. पूजेत माता दुर्गेची एकच प्रतिमा ठेवावी. नंबर 2. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू केतू संबंधित दोष आहे त्यांनी सतत लवंग दान करावी. शक्य असल्यास दररोज 11 लवंग अर्पण करा. यामुळे सर्व संकटे दूर होतात. नंबर 3. नवरात्रीच्या 9 दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका. घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवं. तसेच तुम्ही दिवसाचे झोपू नका. नंबर 4. हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते. या दरम्यान चुकूनही मुलींचे मन दुखवू नका. शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागवतात. तर फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा. नंबर 5. नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं. या काळात कोणावरही चिडू नये. घरामध्ये कलह करू नये, नाहीतर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही. नंबर 6. कांदा, लसूण आणि मांसाहार करू नये. नवरात्रीच्या काळात कांदा, लसूण, मांसाहार करू नये. नवरात्रीत यांचे सेवन अपवित्र मानले जाते. नंबर 7. नवरात्रीच्या काळात स्त्री पुरुषांनी केस आणि नखे कापू नये, कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. नंबर 8. दुर्गा अष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि दुर्गा मातेला अर्पण करा. नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते. चांदीचा खरेदी केल्याने आर्थिक समस्यापासून दिलासा मिळतो. नंबर 9. नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा. तो शक्य नसेल तर फलाहार करावा. उपवास करणेच शक्य नसेल तर केवळ 2 वेळ सात्विक भोजन करावे. नंबर 10. उपवासाबरोबरच मद्य किंवा इतर व्यसन करू नये. ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शुद्ध सात्विक शाकाहारी भोजन ग्रहण करावे. मनात तामसी विचारही आणू नये. 11. लवंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि भारतीय आहारात लवंग मोठ्या प्रमाणात वापरली जाते. हिंदू धर्मात देवतांच्या पूजेमध्ये तंत्रमंत्रापासून ज्योतिषशास्त्रामध्ये देखील लवंग खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. नंबर 12. शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा, लसूण वर्ज्य करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीत देखील कांदा, लसूण खाणे टाळावे. नंबर 13. उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. फलाहार केल्यास शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी नैसर्गिक मिठाचा वापर करावा. नंबर 14. या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा मनात कोणाबद्दलही वाईट विचारही आणू नये. व्रतकर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल. 15. चंदनाला खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घरामध्ये सर्व वातावरण पवित्र आणि सकारात्मक असते. नंबर 16. सकारात्मकता टिकवून ठेवल्याने तुमची आर्थिक प्रगती वाढण्याची शक्यता असते. जर तुमच्या घरात नंबर 17. या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहिताकडून किंवा अन्य जनजाणकाराकडून श्रवण करावे. नंबर 18. दुर्गा अष्टमीच्या दिवशी स्वास्तिक चिन्ह आणा आणि या घराच्या मुख्य दरवाजावर लावा. स्वास्तिक या शुभ चिन्हाच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील. नंबर 19.
या 9 दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी, जमिनीवर सतरंजी हातरून झोपावे. देवासाठी ऐहिक सुखाचा त्याग हे या कृतीमागील गणक मानले जाते. नंबर 20. नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी, शुचिर्भूत व्हावे, परंतु केस आणि नखे कापू नये, पुरुषांनी दाढी करू नये. या काळात ब्रह्मचर्य पाळावे, जेणेकरून वासनामध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल. कामात सतत अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या दिवशी हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यामध्ये 2 लवंगा टाकून त्यानंतर तिथे बसून हनुमान चालीसा आणि दुर्गा चालीसाचे पाठ करावा. घरामध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर नवरात्रीच्या दरम्यान देवीची पूजा करा आणि या देवीला 2 लवंग सुद्धा अर्पण करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी